मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन जहाज यशस्वीपणे यूएईमध्ये पोहोचलं। थायलंडचं जहाज अबुधाबी जवळच्या जेबेल बंदरावर कच्चं तेल घेण्यासाठी पोहोचल्याचं वृत्त अल जझीरानं दिलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाज दिसताच त्यावर हल्ल्याचा इशारा देत ही सामुद्रधुनी इराण नौदलानं बंद केली। त्यामुळे या जहाजानं होर्मुझ जवळ जाताना सॅटेलाइट आधारित असलेलं AIS ट्रॅकिंग बंद ठेवत यूएई गाठलं। आखातातील सध्याच्या युद्धजन्य स्थितीमध्ये ही मोठी बाब मानली जाते। तर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोज्तबा खामेनी यांची निवड झाली आहे। इराणच्या मीडियाने ही माहिती दिली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं। खामेनींचा वारसदार कोण होणार याची उत्सुकता होती, त्यावर आता मोज्तबा खामेनींची निवड झालेली आहे। त्यामुळे मोज्तबा खामेनी हे आता इराणचे सर्वोच्च नेते असतील। गेल्या 3 दशकांपेक्षा अधिक काळ अयातुल्ला खामेनी हे या पदावर होते आणि त्यानंतर आता त्यांच्या मोठ्या मुलाची या ठिकाणी निवड झाली आहे। तर इराणचे मिसाइल्स आणि ड्रोन्स किती घातक आहेत हे दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। इराणी मीडियाकडून हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत। इराणच्या हायपरसॉनिक मिसाइलनं एखाद्या ठिकाणी मारा केला तर किती नुकसान होऊ शकतं हे या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। तर इस्रायलकडून इराणच्या हेलिकॉप्टर्सवर हल्ला करण्यात आलाय। इराणियन आर्मीच्या M17 या फायटर जेटवर इस्रायलनं हल्ला केला। IDFनं जारी केलेला हा नवीन व्हिडिओ सध्या समोर आला। इस्रायलकडून इराणच्या हेलिकॉप्टर्सना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर IDFनी या कारवाईचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे। पुढची बातमी, विधान परिषदेमध्ये आमदार अनिल परब यांनी इराण इस्रायल युद्धामुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला। त्यावरून मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे।